Hello everyone, welcome to our new session of KCC tutorials. तर मुलांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या पुस्तकातील आठवीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील युनिट 3 मधील सेकंड लेसन द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स हा लेसन शिकणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूयात हा लेसन. या लेसनमध्ये एम्परर अकबर याच्या दरबारातील एक स्टोरी आहे. त्याच्या दरबारामध्ये 9 रत्न असतात आणि त्या 9 रत्नांपैकीच एक असतो. 9 रत्न म्हणजे खास असे 9 व्यक्ती असतात, वेगवेगळे त्यांच्या कला सादर करणारे ते व्यक्ती असतात आणि या 9 रत्नांपैकीच एक असतो तानसेन. हा तानसेन गायक असतो. त्याच्या गुरूंची आणि अकबरची ही स्टोरी आहे. या स्टोरीमध्ये आपण आता काय शिकणार आहोत? द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स. द सॉन्ग ऑफ सॉन्ग्स. स्लोली, जेंटली, द एक्झॉस्टेड म्युझिशियन लेड हिज तनपुरा ऑन द कार्पेट. हळुवारपणे, सावकाश असं त्या थकलेल्या म्युझिशियन म्हणजे संगीतकाराने त्याचा जो तनपुरा होता तो खाली ठेवला. राजाच्या दरबारातील हे दृश्य आता आहे. हे दृश्य जे आहे ते राजाच्या दरबारातील आहे. गायन झाल्यानंतर त्याच्या हातातील तो जो तनपुरा आहे तो त्याने खाली ठेवला. हा जो थकलेला संगीतकार होता त्याने तो तनपुरा कार्पेटवरती ठेवला. द एक्विसाइट स्ट्रेन्स ऑफ राग दरबारी स्टील व्हायब्रेटेड विदिन द हॉल. तो जो सभागृह होता, राजाचा जो दरबार होता, त्या सभागृहामध्ये राग दरबारीचे सूर, तो नाद अजूनही ऐकू येत होता. त्याचा नाद घुमत होता. एम्परर अकबर लुक्ड अप, हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. आणि हा जो राजा बसला होता एम्परर अकबर, त्याचं गायन ऐकून झाल्यानंतर, त्या म्युझिशियनचं गाणं ऐकून झाल्यानंतर त्याने डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यामध्ये कौतुक दिसत होतं. हिज आईज लिट विथ ॲडमिरेशन. ॲडमिरेशन म्हणजे काय? कौतुक त्याच्या डोळ्यामध्ये दिसत होतं. वंडरफुल म्हणजे अप्रतिम. तो राजा म्हणतो अप्रतिम. ही सेड. सुपर्ब, आय लिसन टू यू एव्हरी डे बट आय कांट सीम टू हॅव इनफ. तो अकबर राजा जो असतो तो त्या संगीतकाराला म्हणजे त्या गायकाला म्हणतो की मी रोज तुझं गाणं ऐकतो, रोज मी तुला ऐकतो, पण रोज मला असं वाटतं की अजून ऐकायला हवं आहे, हे पुरेसं होत नाही, मला अजून ऐकायला हवं आहे, असंच रोज वाटतं. असं तो अकबर राजा त्या संगीतकाराचं, त्या गायकाचं कौतुक करत म्हणतो की तू खूप अप्रतिम गातोस. तानसेन बोर्ड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. हा जो म्युझिशियन आहे, संगीतकार आहे, ज्याने गाणं गायलं अकबरच्या दरबारामध्ये, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो प्रसिद्ध गायक तानसेन हा होता. तानसेनने अत्यंत नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करत त्याला अभिवादन केलं, त्या अकबर राजाला अभिवादन केलं. आय थिंक यू हॅव द मोस्ट वंडरफुल व्हॉइस इन द वर्ल्ड, सेड अकबर. अकबर राजा त्याला काय म्हणाला तानसेनला की मला असं वाटतं आहे की पूर्ण जगामध्ये तुझाच व्हॉइस खूप सुंदर आहे, खूप छान आहे. व्हॉइस म्हणजे आवाज, तुझाच आवाज खूप छान आहे, असं तो अकबर राजा त्या तानसेनच्या कौतुक करत असताना म्हणतो. बट आय डोंट शहनशाह, सेड तानसेन विथ अ स्माईल. पण हसून अत्यंत नम्रपणे तो तानसेन काय म्हणतो, पण असं नाही आहे महाराज, शहनशाह असं नाही आहे की माझाच आवाज खूप छान आहे, असं नाही आहे. देअर इज समवन हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू. माझ्याहीपेक्षा सुंदर गाणारं कोणीतरी तिथं अजून आहे, असं तो तानसेन म्हणतो. अकबर राजाच्या दरबारामध्ये जेव्हा याचं गायन होतं तेव्हा ते गायन ऐकल्यानंतर अकबर राजा त्याची स्तुती करतो. त्याच्या स्तुती करत असताना अनेक शब्द तो अप्रतिम, सुंदर असं त्याला उपमा देतो आणि पुढे तो म्हणतो की तुझा आवाज हा जगातल्या सगळ्यात सुंदर आवाजापैकी एक आहे, म्हणजे सगळ्या जगामध्ये तुझाच आवाज सुंदर आहे, असं तो अकबर राजा त्या तानसेनला म्हणतो. त्यानंतर तानसेन त्याला म्हणतो अकबर राजाला की असं नाही आहे महाराज, माझ्याहीपेक्षा सुंदर आवाज असणारी कोणीतरी व्यक्ती अजून आहे. देअर इज समवन, तिथं कोणीतरी आहे अजून, हू सिंग्स फार बेटर दॅन आय डू, माझ्याहीपेक्षा ते सुंदर गायन करतात, असं तो तानसेन सांगतो. रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. खरंच, तो अकबर राजा अविश्वासाने म्हणाला की खरंच. डिसबिलिव्हिंग म्हणजे अविश्वासाने तो असं म्हणाला की खरंच असं आहे का. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. त्यानंतर तो काय म्हणतो अकबर राजा की मला त्यांना माझ्या दरबारामध्ये गायला सांगितलंच पाहिजे.
आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. माझ्या दरबारामध्ये त्यांचं गायन झालंच पाहिजे. कॅन यू अरेंज इट. तू हे अरेंज करू शकतो का, म्हणजे तू ही व्यवस्था करू शकतोस का. तानसेन शुक्ड हिज हेड. तानसेनने नकारार्थी मान हलवली. तो नको म्हणाला, नाही असं म्हणाला. आय एम अफ्रेड ही विल नॉट कम सायर. तो काय म्हणतो पुढे तानसेन, की मला अशी भीती आहे की ते येतील की नाही. आय एम अफ्रेड, मला थोडीशी भीती वाटत आहे. ही विल नॉट कम सायर, ते येणार नाहीत महाराज. सायर म्हणजे महाराज, उद्देशून जेव्हा एखाद्या महाराज महोदय असं म्हणताना सायर हा शब्द वापरला जातो. तो तानसेन सांगतो की महाराज ते येणार नाहीत. व्हॉट, नॉट इवन इफ ही हिअर्स दॅट द एम्परर हिमसेल्फ हॅज समन हिम. तो काय म्हणतो, काय त्यांनी जेव्हा हे ऐकलं, ती जी व्यक्ती आहे त्यांनी हे ऐकलं की खुद्द राजा एम्परर त्यांना बोलवतो आहे. एम्परर हिमसेल्फ, राजा स्वतः हॅज समोन्ड हिम. समोन म्हणजे बोलावणे. त्यांना, त्या व्यक्तीला स्वतः खुद्द राजा बोलवत आहे असं ऐकल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती येणार नाही असं राजा त्या तानसेनला विचारतो. तेव्हा तानसेन पुढे काय उत्तर देतो, नो नॉट इवन देन, नाही तरीसुद्धा ते येणार नाहीत. दिस रिप्लाय वूड हॅव एनरेज्ड एनी अदर एम्परर. ते येणार नाहीत असा रिप्लाय ऐकल्यानंतर, असं प्रत्युत्तर ऐकल्यानंतर दुसरा एखादा कोणी राजा असला असता तर तो खूप चिडला असता, खूप वैतागला असता. एनरेज्ड म्हणजे संतापणे, वैतागणे. तो खूप वैतागला असता. इतर जर कोणी राजा असला असता की राजा खुद्द बोलावतो आहे एखाद्या व्यक्तीला आणि ती व्यक्ती दरबारात येण्यास नकार देते, या गोष्टीवर एखादा दुसरा कोणी राजा असता तर तो नक्कीच चिडला असता. बट अकबर वॉज डिफरंट. पण अकबर राजा तसा नव्हता, तो खूप दयाळू होता. व्हेरी वेल उस्तादजी, सेड अकबर स्माइलिंग इन टू तानसेन्स हाफ स्केर्ड आईज. तो त्या घाबरलेल्या तानसेनच्या डोळ्यामध्ये दिसत होतं की तो खूप घाबरला आहे. त्यानंतर तो त्यांच्या डोळ्यामध्ये हसत पाहत अकबर काय म्हणतो, अकबर राजा काय म्हणतो की व्हेरी वेल, ठीक आहे उस्तादजी, त्याचा काही प्रश्न नाही. इफ ही डझंट कम, जर ते येत नसतील, आय शॅल गो टू हिम माय सेल्फ, मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल का. विल यू टेक मी टू हिम, तुम्ही मला त्याच्याकडे घेऊन जाल का. असं अकबर राजा त्या तानसेनला विचारतो की ठीक आहे, ते आपल्याकडे येत नाहीत, माझ्या दरबारामध्ये येत नाहीत, तर मी त्यांच्याकडे जातो. पुढे तानसेन त्या अकबर राजाला काय म्हणतो, येस सायर, होय महाराज, प्रोवायडेड यू डू नॉट कम ॲज द एम्परर ऑफ हिंदुस्तान. तो तानसेन सांगतो की तुम्ही एम्परर ऑफ हिंदुस्तान, राजा म्हणून तिथे येऊ नका, हिंदुस्तानचे राजा म्हणून तिथे येऊ नका असं तो सांगतो. आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. त्यानंतर तो अकबर राजा म्हणतो की मी तिथे म्युझिकचा हंबल लवर म्हणून जातो. हंबल म्हणजे नम्र, संगीताचा संगीतप्रेमी म्हणून मी तिथे जातो. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. आणि असं ठरतं त्यांचं, तानसेनचं आणि अकबरचं असं ठरतं की या माणसाला, या व्यक्तीला भेटण्यासाठी आपण तिथे जायचं. ती व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल आत्तापर्यंत तानसेन सांगत होता की माझ्याहीपेक्षा जास्त सुंदर गायन करणारं कोणीतरी आहे, ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून संत हरिदास हे होते, ज्याबद्दल तानसेन सांगत होता. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट. ते होते तानसेनचे म्युझिक टीचर. म्युझिक टीचर म्हणजे त्याचे संगीताचे शिक्षक, त्याचे गायनाचे शिक्षक होते संत हरिदास. आणि ही लिव्ड द ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट. ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिटचा अर्थ आहे संन्यासाचे साधे असे जीवन ते जगत होते. ऑस्टर लाईफ म्हणजे साधेसे जीवन, ऑफ अ हर्मिट, हर्मिट म्हणजे संन्यासी, संन्यासाचे साधे असे जीवन ते जगत होते, जे होते तानसेनचे गुरु. वेन तानसेन अँड द एम्परर रीच्ड हिज हट. जेव्हा तानसेन आणि एम्परर अकबर त्याच्या झोपडीमध्ये पोचतात, त्या संत हरिदास यांच्या झोपडीमध्ये पोचतात, तेव्हा काय होतं, ही वॉज बिझी विथ हिज डेली चोर्स. डेली चोर्स म्हणजे त्यांची जी दैनंदिन कामे होती ती कामे करण्यात ते व्यस्त होते, बिझी होते. वेन दे आस्क्ड हिम टू सिंग. जेव्हा या दोघांनी त्यांना विचारलं की तुम्ही गायन कराल का आमच्यासाठी, तुम्ही गाणं म्हणून दाखवाल का. ही स्माइल्ड बट सेड फर्मली, आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग. ते काय म्हणतात, ते हसतात पहिल्यांदा, बट सेड फर्मली, पण ते ठामपणे हे सुद्धा सांगतात की मी गाणं गायन करून आता खूप वर्ष लोटली आहेत. आय एम लॉंग पास द एज फॉर सिंगिंग, मी गाऊन आता खूप वर्ष लोटली आहेत.
इवन हिज फेवरेट प्युपिल कुड नॉट परस्युएड हिम टू चेंज हिज माइंड. ते ठामपणे नकार देतात की मी आता गायन करू शकत नाही, कारण मी गायन करून आता खूप वर्ष लोटली आहेत, आणि ते नकार देतात. इवन हिज फेवरेट प्युपिल म्हणजे शिष्य, विद्यार्थी. त्यांचा एखादा फेवरेट विद्यार्थी म्हणजे आवडता जरी विद्यार्थी असता तरी त्याला हे मनवणं शक्य नव्हतं, तरी तो त्यांना या बाबतीत मनवू शकत नव्हता, त्यांचं मन वळवू शकत नव्हता. त्यांना कुणीही गाणं गा असं सांगू शकत नव्हतं. त्यांचा आवडता विद्यार्थी जरी असला असता तरी त्याला हे शक्य नव्हतं, त्याला हे मन त्यांचं वळवता आलं नसतं. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. पण तानसेनला हे नक्कीच माहिती होतं की त्यांना कसं मनवायचं आहे, कसं पटवायचं आहे, हे तानसेनला माहिती होतं. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. आणि त्याने त्याच्या गुरूंसमोर गायनाला सुरुवात केली. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु. त्याचे गुरु जे संत हरिदास होते त्यांच्यापुढे आणि अकबर राजापुढे तानसेनने गायला सुरुवात केली. अँड ही मेड अ डेलिब्रेट मिस्टेक. आणि त्याने जाणून बुजून एक चूक केली त्या गायनामध्ये. ते गाणं गात असताना त्याने जाणून बुजून एक चूक केली. मिस्टेक म्हणजे चूक केली. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन क्राईड हिज टीचर अमेज्ड. त्याचे जे शिक्षक समोर बसले होते संत हरिदास, ते त्याला ओरडतात, त्याला म्हणतात की दॅट्स नॉट द राईट नोट, म्हणजे हा तुझा सूर चुकीचा लागतोय. दॅट्स नॉट द राईट नोट तानसेन हा तुझा सूर चुकीचा लागतोय, तू चुकीचं गाणं म्हणतोयस, असं ते सांगतात. आणि ते चकित होतात, त्यांना आश्चर्य वाटतं. व्हॉट हॅज हॅपन टू यू, तुला काय झालं आहे असं ते विचारतात. त्याचे गुरु असतात ते संगीताचे, त्यामुळं ते त्याला त्या तानसेनला विचारतात की हा तुझा सूर चुकीचा लागतोय, तू चुकीचं गाणं म्हणत आहेस, तुला काय झालं आहे असं ते म्हणतात. तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेनने त्याच्या शिक्षकांनी त्याला जे सांगितलं आहे ते काही समजलं नाही असं तो दाखवतो आणि ती चूक तो पुन्हा करतो. तानसेन मेड द सेम मिस्टेक अगेन. तानसेननी ती चूक पुन्हा केली. एक्सस्पिरेटेड संत हरिदास टूक द तनपुरा फ्रॉम तानसेन्स हँड्स अँड सँग द राईट नोट. आणि मग ते वैतागलेले जे संतापलेले किंवा वैतागलेले चिडलेले जे संत हरिदास होते त्यांनी त्या तानसेनच्या हातातून तो तनपुरा घेतला आणि त्यांनीच ती योग्य नोट, तो जो योग्य सूर होता त्या गाण्याचा, तो तिथे गाऊन दाखवला. देन ही वेंट ऑन टू द नेक्स्ट अँड द नेक्स्ट अँड द नेक्स्ट. आणि मग त्यानंतर त्यांनी पुढं ते गायन सुरूच ठेवलं. ते पुढे गातच गेले आणि अशा पद्धतीने त्यांना म्हणजेच अकबरला आणि तानसेनला त्यांचं गायलेलं गाणं ऐकायला मिळालं. त्यांनी गाण्यासाठीच तानसेनने मुद्दाम होऊन जाणून बुजून ती चूक केली होती की मला सांगण्यासाठी म्हणून माझे गुरु जे आहेत ते गायन करतील. त्याला हे माहिती होतं, त्यामुळे त्याने जाणून बुजून ती चूक केली होती. आणि तसंच घडलं देखील तसंच. तानसेनच्या हातातील तनपुरा घेऊन ते संत हरिदास जे होते त्यांनी गायला सुरुवात केली. द म्युझिक स्प्रेड अक्रॉस द फॉरेस्ट. आणि त्यांनी जेव्हा गायला सुरुवात केली तेव्हा ते जे म्युझिक होतं, ते संगीत होतं, त्यांचा आवाज पूर्ण जंगलामध्ये पसरला. लाईक द फर्स्ट ग्लिमर ऑफ डॉन, म्हणजे पहाटेची जी चमक असती, पहाटेचा जो प्रकाश असतो त्या प्रकाशाप्रमाणे त्यांचं गायन सर्वदूर पसरलं. ऑर द फ्रॅग्रन्स ऑफ जॅस्मिनच्या फुलाच्या सुगंधाप्रमाणे त्यांचं गायन सगळीकडे पसरलं. बोथ अकबर अँड तानसेन लिसन टू हिम ॲज इफ दे वेअर हिप्नोटाइज्ड. हे जे दोघं ऐकत होते त्यांना, अकबर आणि तानसेन, त्यांनी इतकं छानपणे त्यांचं गायन ऐकलं की जसं की ते हिप्नोटाईज झाले होते, संमोहित केलं त्यांना त्यांच्या गाण्यानी. अँड द एम्परर रिअलाइज्ड दॅट तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. आणि मग त्या अकबर राजाला हा विश्वास बसला की तानसेन खरंच सत्य बोलत होता. तानसेन हॅड स्पोकन द ट्रूथ. त्याने खरंच असं योग्य सांगितलं होतं की माझ्याहीपेक्षा सुंदर गायन करणारे अजून कुणीतरी व्यक्ती आहे. ही हॅड नॉट नोन दॅट म्युझिक कुड बी लाईक दिस. त्याला हे माहीत नव्हतं की म्युझिक हे इतकं सुंदर असू शकतं, संगीत हे इतकं सुंदर असू शकतं, हे त्याला माहीत नव्हतं. ही हॅड सर्टनली नेवर हर्ड एनिथिंग लाईक इट बिफोर. यापूर्वी कधीही राजाने इतकं सुंदर गायन ऐकलेलं नव्हतं, त्यामुळे त्याला ते गायन खूप आवडलं होतं. ॲज दे वॉक बॅक,
आणि मग त्यांचं गायन ऐकून झाल्यानंतर जेव्हा हे घरी पुन्हा परत येत असतात, ॲज दे वॉक बॅक, द एम्परर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. परत येत असताना परतीच्या मार्गावरती त्यांच्यामध्ये जी शांतता असते ती शांतता मोडीत काढत, म्हणजे दोघेही एकमेकांशी शांत चाललेले असतात तेव्हा ती शांतता मोडीत काढत अकबर राजा त्या तानसेनला विचारतो की तू त्यांच्यासारखं गायन का करू शकत नाहीस उस्तादजी, असं ते तानसेनला विचारतात की ते जे इतक्या छान पद्धतीने गायन करतात तसंच तू का नाही करू शकत. तानसेन स्माईल, तानसेन हसला आणि तो काय उत्तरतो, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड. तो काय उत्तर देतो ते अत्यंत महत्त्वाचं आणि छान आहे. तो काय म्हणतो की मी जे गायन करतो ते तुमची आज्ञा म्हणून करतो, तुम्ही दिलेला आदेश म्हणून करतो. कमांड म्हणजे काय, आज्ञा, आदेश. तुम्ही दिलेलं आदेश म्हणून मी ते गायन करतो. द कमांड ऑफ द एम्परर ऑफ हिंदुस्तान. कोणी दिली ती कमांड, तुम्ही, म्हणजे जे हिंदुस्तानचे एम्परर आहेत, या हिंदुस्तानचे राजा आहेत, त्यांनी ही कमांड दिली आहे आणि मी ती कमांड पाळतो, ती आज्ञा पाळतो आणि त्यासाठी मी गायन करतो. बट गुरुजी सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. पण आमचे जे गुरुजी आहेत संत हरिदास, हे कोणत्याही एम्पररसाठी नाही, तर मास्टर ऑफ ऑल किंग्स, सगळ्या राजांचा जो मास्टर आहे असा देव गॉड, यासाठी ते गायन करतात, देवासाठी ते गायन करतात. हिज म्युझिक स्प्रिंग्स फ्रॉम द डेप्थ ऑफ हिज सोल. त्यांचं जे म्युझिक आहे, त्यांनी जे गायन केलेलं गाणं असतं किंवा त्यांचं जे संगीत आहे ते त्यांच्या मनापासून येतं, हृदयापासून येतं. डेप्थ ऑफ हिज सोल, त्यांच्या आत्म्यापासून तो आवाज बाहेर पडतो आणि म्हणून ते इतकं सुंदर ऐकू येतं. फ्री अँड अनआस्क्ड फॉर, हाऊ कॅन आय एक्सपेक्ट माय म्युझिक टू बी सो ब्युटिफुल अँड डिवाईन. पुढे तो तानसेन म्हणतो की म्हणूनच त्यांचं संगीत, त्यांचं गायन हे इतकं छान आपल्याला ऐकू येतं, ते इतके छान गायन करतात. आणि मी अशी अपेक्षा कशी करू शकतो की माझं गायन त्यांच्या इतकं सुंदर आणि दिव्य असेल, म्हणजे देवाप्रमाणे असेल, डिवाईन म्हणजे देवासारखे, देवाप्रमाणे किंवा दिव्य असे असेल, अशी मी अपेक्षा कशी करू शकतो, कारण त्यांचं गायन हे खूप छान पद्धतीने ते गायन करतात. ही सिंग्स फॉर वन हू इज मास्टर ऑफ इवन किंग्स. सगळ्या राजांचा जो मास्टर आहे म्हणजे देव, त्या देवासाठी ते गायन करतात आणि म्हणूनच त्यांचं गायन उत्तम होतं माझ्यापेक्षाही, असं तो तानसेन त्या अकबरला सांगतो. आणि त्याला अकबर राजाला हे पटतं की तानसेनपेक्षाही सुंदर गायन करणारी कोणीतरी व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तानसेनचे गुरु म्हणजे संत हरिदास हे होते. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. यातील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहू. जेंटली म्हणजे हळुवारपणे, एक्झॉस्टेड म्हणजे थकलेले, म्युझिशियन म्हणजे संगीतकार, लेड म्हणजे खाली ठेवले, इक्विसाइड स्ट्रेन्स म्हणजे त्या गाण्याचे सूर किंवा त्या गाण्याचा नाद, लय अजून तिथे दरबारात तशीच होती, एम्परर म्हणजे राजा, ॲडमिरेशन म्हणजे कौतुक करणे, स्तुती करणे, वाहवा करणे, वंडरफुल म्हणजे अप्रतिम, सुंदर, बोव्ड म्हणजे अभिवादन करणे, सायलेंट ग्रॅटिट्यूड म्हणजे शांत कृतज्ञतेच्या भावनेमध्ये त्याने अभिवादन केलं, व्हॉइस म्हणजे आवाज, बेटर म्हणजे उत्तम प्रकारे, उत्तम, चांगले, डिसबिलिव्हिंग म्हणजे अविश्वसनीय, विश्वास न ठेवता, कोर्ट म्हणजे दरबार, अरेंज म्हणजे व्यवस्था करणे, अफ्रेड म्हणजे घाबरलेला, सायर म्हणजे महाराज असं उद्देशून जेव्हा म्हटलं जातं तेव्हा सायर असे म्हणतात, समोन म्हणजे बोलावले, एनरेज्ड म्हणजे संतापणे किंवा वैतागणे, रागाला येणे, हाफ स्केर्ड आईज म्हणजे घाबरलेले डोळे, हंबल म्हणजे नम्र, ऑस्टर लाईफ ऑफ अ हर्मिट संन्यासाचे साधेसे जीवन, ऑस्टर लाईफ म्हणजे साधे जीवन, ऑफ अ हर्मिट म्हणजे संन्यासी, डेली चोर्स म्हणजे दैनंदिन कामे, फर्मली म्हणजे ठामपणे, प्युपिल म्हणजे शिष्य किंवा विद्यार्थी, पर्सुएड म्हणजे मनवणे किंवा पटवणे, मन वळवणे, तयार करणे, डेलिब्रेट म्हणजे
जाणून बुजून. मिस्टेक म्हणजे चूक. अमेज्ड म्हणजे चकित झाला. एक्सास्परेटेड म्हणजे वैतागला. फॉरेस्ट म्हणजे जंगल. ग्लिमर ऑफ डॉन म्हणजे पहाट, ग्लिमर म्हणजे चमक, पहाटेची चमक किंवा पहाटेचा प्रकाश. फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध, सुवास. हिप्नोटाइज्ड म्हणजे संमोहित केले. ट्रूथ म्हणजे सत्य. सर्टनली म्हणजे नक्कीच, खात्रीशीरपणे. कमांड म्हणजे आदेश, आज्ञा. स्प्रिंग्स म्हणजे त्यांचे गाणे पसरते किंवा त्यांचं जे म्युझिक आहे ते ऐकू येतं. डेप्थ ऑफ हिज सोल मनापासून, अत्यंत हृदयातून किंवा आत्म्यापासून. ब्युटिफुल अँड डिवाइन म्हणजे सुंदर आणि दिव्य. तर हे होते या लेसनमधील वर्ड मिनिंग्स, जे तुम्हाला तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने हा लेसन इथे संपलेला आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. And thank you for watching our videos and goodbye.